हाय फ्रेंड्स, ई-मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 10th सब्जेक्ट मॅथ्स पार्ट 1 चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.2 आज आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. आपण या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 1. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. Complete the following table to draw the graph of the equation. या इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आपण हा टेबल कंप्लीट करूया. ओके, so फर्स्ट इक्वेशन इज x plus y is equal to 3. इक्वेशन आहे x plus y is equal to 3. या इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आपण हा टेबल कंप्लीट करूया. तर या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ x इज गिवन. x ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे, y ची व्हॅल्यू फाइंड करूया. फाइंड करायची गरजच नाही. या ठिकाणी दिले बा एक्स हा ऑर्डर पेअर किती आहे 3,0 मीन्स ही झाली एक्स ची व्हॅल्यू. सेकंड इज वाय ची व्हॅल्यू. सो वाय ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 0. ओके, वाय ची व्हॅल्यू किती आली 0. नेक्स्ट एक्स इज इक्वल टू 5, सॉरी वाय इज इक्वल टू 5. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तुम्ही ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करू शकता. वाय इज इक्वल टू 5, वाय इज इक्वल टू 5. Equation is x plus y is equal to 3. x, y ची व्हॅल्यू किती आहे 5 is equal to 3. So x is equal to 3 minus 5. So therefore x is equal to minus 2. x ची व्हॅल्यू किती आली minus 2. ओके, म्हणजे या ठिकाणी काय लिहिणार -2, 5. ओके, नेक्स्ट y इज इक्वल टू 3. y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, y इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो इक्वेशन इज x प्लस वाय इज इक्वल टू 3. x प्लस वाय इज इक्वल टू 3. सो x, y इज 3. सो x प्लस 3 इज इक्वल टू 3. देयरफॉर x इज इक्वल टू 3 या साईडला घ्या, मायनस होतील 3 मायनस 3. सो x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0. आणि या ठिकाणी फाइंड करायची गरजच नाही. या ठिकाणी दिलाय 0,3 म्हणजेच x किती असणार आहे या ठिकाणी 0 असेल. ओके, फर्स्ट टेबल आपण कंप्लीट केलेलं आहे. आता x मायनस वाय इज इक्वल टू 4 या इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी हा दुसरा आपण टेबल कंप्लीट करूया. सो हियर व्हॉट इज गिवन y इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0. सो y इज इक्वल टू 0 तर x काय येईल 4 येईल. y इज इक्वल टू 0 मीन्स x मायनस 0 इज इक्वल टू 4 मीन्स x इज इक्वल टू 0. हियर x मायनस y इज इक्वल टू 4. y इज इक्वल टू 0, so x मायनस 0 इज इक्वल टू 4. सो देयरफॉर x इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी 4 आली. ऑर्डर पेअर काय येईल 4, 0. नेक्स्ट x is equal to -1. x is equal to -1. Equation is x minus y is equal to 4. x is equal to -1. x is equal to -1. So -1 minus y is equal to 4. So minus y is equal to 4. हे -1 या साईडला घ्या, प्लस होतील +1. So minus y is equal to plus 5. So therefore y is equal to -5. साइन काय केलं चेंज केलं. सो y is equal to किती आले -5. या ठिकाणी काय येईल -1, -5. x is equal to 0, y is equal to -4. So xy is equal to 0, -4.
ओके. सो या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट केलेला आहे. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 2. Solve the following simultaneous equation graphically. Solve the simultaneous equation graphically. आपल्याला ही इक्वेशन्स ग्राफिकली मेथडने सॉल्व करायची आहेत. इक्वेशन ग्राफिकली मेथडने सॉल्व करण्याच्या स्टेप्स कोणत्या आहेत त्या अगोदर आपण बघूया. स्टेप्स to follow for drawing a graph of linear equation in two variables. First step is find at least 4 order pairs for given equation. Second, draw x-axis, y-axis on graph paper and plot the points. Third, see that all 4 points lie on the line. Okay. या 3 स्टेप्स आहेत. आपण 4 ऑर्डर पेअर्स का घेतो, 2 ऑर्डर पेअर्स का घेत नाही. ओके. याचं आन्सर आहे 2 पॉईंट्स आर सफिशियंट टू रिप्रेझेंट अ लाईन. आपल्याला लाईन ड्रॉ करण्यासाठी मिनिमम 2 पॉईंट्स असले तरी चालतील. ओके. बट if coordinates of one of the 2 points are wrong, then you will not get a correct line. त्या 2 पॉईंटपैकी एक जरी पॉईंट आपला रॉंग आला तरी लाईन करेक्ट येणार नाही. If you plot 3 points and if they are not collinear, then it is understood that one of the points is wrongly plotted, but it is not easy to identify the incorrect point. जर आपण 3 पॉईंट प्लॉट केले, 3 पॉईंटपैकी एक पॉईंट रॉंग झाला तर आपल्याला 2 पॉईंट करेक्ट कोणते आहेत ते आयडेंटिफाय करणे मुश्किल होईल. ओके. आयडेंटिफाय करता येणार नाही. नेक्स्ट, थर्ड, इफ वी प्लॉट 4 points, it is almost certain that 3 of them will be collinear. आपण जर 4 पॉईंट प्लॉट केले त्यापैकी 3 पॉईंट तरी काय येतील, कोलिनियर येतील. म्हणजे 3 पॉईंट कोलिनियर येतील त्यामध्ये आपण लाईन काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. आपले 4ही पॉईंट करेक्ट येतीलच, परंतु चुकून एखादा पॉईंट रॉंग झाला तरी कमीत कमी 3 तरी पॉईंट काय येतील, कोलिनियर येतील. आणि त्या कोलिनियर पॉईंटमधून आपण काय करू शकतो, लाईन ड्रॉ करू शकतो. ओके. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. एक्झाम्पल 1. x plus y is equal to 6, x minus y is equal to 4. So we find 4 solution for each equation and make table. Okay. या इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आपण काय करूया, टेबल प्रिपेअर करूया. आता आपण x plus y is equal to 6 या इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी टेबल तयार करूया. सो या ठिकाणी x y. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू तुम्ही कोणतीही घेऊ शकता. कोणतीही म्हणजेच आपल्याला ग्राफ पेपरवरती दाखवता एवढी संख्या घ्या, जास्त मोठी घेऊ नका. ओके. मी हा क्वेश्चन ग्राफ पेपरवरती सॉल्व करायचा आहे. ओके. मी x ची व्हॅल्यू घेतोय 0. सिंपल आहे. x ची व्हॅल्यू 0 असेल तर y किती असेल, 6. ओके. x plus y is equal to 6 मीन्स आपल्याला 2 नंबर फाइंड करायचे आहेत. त्या 2 नंबरचे ऍडिशन किती आले पाहिजे, 6. तो 0 plus 6 6. 2 plus 4 6. 5 plus 1 6. 3 plus 3 6. सो ऑर्डर पेअर काय येईल, 0 6 2 4 5 1 3 3.
सिंपल इक्वेशन सिंपल असेल तर डायरेक्ट तुम्ही टेबल प्रिपेअर करू शकता. ओके, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 मीन्स आपल्याला दोन नंबरचे ऍडिशन किती आले पाहिजे 6. असे आपण दोन नंबर घेतले 0 6 प्लस 6 0 प्लस 6 6 2 प्लस 4 6 5 प्लस 1 6 3 प्लस 3 6. ओके, फर्स्ट टेबल तुम्हाला कळलं असेलच. आता आपण सेकंड इक्वेशन साठी टेबल तयार करूया. सो इक्वेशन सेकंड इज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. सो एक्स वाय एक्स कॉमा वाय. आता आपल्या दोन नंबरचे सबस्ट्रॅक्शन किती आलं पाहिजे 4 आलं पाहिजे. 6 minus 2 4 4 0 सॉरी या ठिकाणी 6, 2. फर्स्ट ऑर्डर पेअर इज 6, 2. 4 0 4 minus 0 4. So first order is second order 4, 0. Second order pair काय ना 4, 0. 5 minus 1. 5 minus 1 is 4. 5, 1. नेक्स्ट तुम्ही आणखी काय घेऊ शकताय 3 minus 1. 3 minus 1. See here. x is equal to 3. x इज इक्वल टू व्हॅल्यू काय तुम्ही प्लस सुद्धा घेऊ शकता इथे व्हॅल्यू. ओके, मी एक मायनस व्हॅल्यू घेतले. एक्स ची व्हॅल्यू किती घेतले 3. सो एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 4. एक्स इज 3. एक्स इज 3. 3 मायनस वाय इज इक्वल टू 4. सो मायनस वाय इज इक्वल टू 4 minus 3. Okay, so minus y is equal to 1. So therefore y is equal to minus 1. Therefore y is equal to minus 1. See here. 3, x is equal to 3. Minus of minus minus plus. So 3 plus 1, 4. किंवा तुम्ही आणखी व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता 7 3. 7 3 ही सुद्धा व्हॅल्यू चालेल. कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकता. मी ज्या व्हॅल्यू घेतल्या त्याच व्हॅल्यू तुम्ही घेतल्या पाहिजे असे काही नाही. तुम्ही दुसऱ्या व्हॅल्यू सुद्धा घेऊ शकता. ओके, सो हा पॉइंट काय येईल 3, -1. 3, -1. आता आपण दोन इक्वेशनचे दोन टेबल तयार केलेले आहेत. आता आपल्याला या इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ग्राफ ड्रॉ करण्यासाठी ग्राफ पेपरवरती तुम्ही एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ड्रॉ करून घ्या. या प्रकारे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ग्राफ पेपरवर ड्रॉ करून घ्या. ओके, स्केल लिया. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन द बोथ ऍक्सिस. ओके, आता एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ केल्यानंतर आपण हे पॉइंट ग्राफ पेपरवरती प्लॉट करूया. 0 6 हा पॉइंट कुठे असेल तर या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट इज 0. ओके, म्हणजे हा पॉइंट कोणते असेल वाय ऍक्सिस वरती 0 6. म्हणजे हा पॉइंट कोणता आहे या ठिकाणी 0 6. हा पॉइंट कोणता आहे 0 6. ओके, सेकंड पॉइंट इज 2 4. एक्स ऍक्सिस वरती 2, वाय ऍक्सिस वरती 4. म्हणजेच कोणती लाईन ही 2 ची लाईन आणि ही 4 ची लाईन. म्हणजे कोणता पॉइंट या ठिकाणी 2 4. ही 2 ची लाईन आणि ही 4 ची लाईन. दोन्ही लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तो पॉइंट. हा पॉइंट कोणता आहे 2 4. ओके, थर्ड पॉइंट 5, 1 मीन्स 5 एक्स ऍक्सिस वरती 5, वाय ऍक्सिस वरती 1. 5, 1 म्हणजे हा पॉइंट. फोर्थ पॉइंट 3, 3. एक्स ऍक्सिस वरती 3, वाय ऍक्सिस वरती 3. ओके, आता या पॉइंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. या प्रकारे आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 या इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ केलेला आहे. ओके, त्या लाईन वरती इक्वेशन लिहा. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 म्हणजेच हा ग्राफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 या इक्वेशनचा आहे. ओके, नेक्स्ट सेकंड इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. या इक्वेशनसाठी आपण टेबल प्रिपेअर केलेलं आहे. फर्स्ट पॉइंट काय आहे 6 - 2. फर्स्ट पॉइंट इज 6 - 2. आता हे 4 पॉइंट आपण पुन्हा ग्राफ पेपरवरती प्लॉट करूया. फर्स्ट पॉइंट इज 6, 2. एक्स ऍक्सिस वरती 6,
वाय ऍक्सिस वरती 2 म्हणजे 6 आणि हा 2. ओके, हा पॉइंट 6 2. सेकंड पॉइंट 4 0 म्हणजेच हा पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती असेल? एक्स ऍक्सिस वरती, कारण का या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट काय 0 आहे. 4 0 हा पॉइंट 4, 0. थर्ड पॉइंट इज 5 1. थर्ड पॉइंट इज 5 1. 5 1 ऑलरेडी आपण तो अगोदर प्लॉट केलेला आहे. थर्ड पॉइंट इज 5 1. फोर्थ पॉइंट इज 3, -1. 3, -1. एक्स ऍक्सिस वर 3, वाय ऍक्सिस वरती -1 म्हणजे कोणता पॉइंट येईल? हा पॉइंट येईल. 3, -1. ओके 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 हा पॉइंट आपला रॉंग झालेला आहे बघा. असा एखादा पॉइंट एक्झाम मध्ये रॉंग होऊ शकतो. 6.2 आपण प्लॉट कुठे केलंय? चुकीच्या ठिकाणी प्लॉट केलंय. 6, 2 हा पॉइंट कुठे पाहिजे? 6 या ठिकाणी आणि 2 इथे, म्हणजे हा या ठिकाणी पॉइंट येईल. हा पॉइंट आहे. ओके, हा पॉइंट कोणता? 6. एक्स ऍक्सिस वरती 6, वाय ऍक्सिस वरती 2. आता या 4 पॉइंट मधून जाणारी काही लाईन ड्रॉ करा. 1 2 3 4 या 4 पॉइंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. आपण सेकंड इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ केलेला आहे किंवा ही लाईन ड्रॉ केलेली आहे. आता आपल्याला फाइंड काय करायचं? सोल्युशन फाइंड करायचं. याचा अर्थ आपल्याला काय करायचं? एक्स अँड वाय चे व्हॅल्यू फाइंड करायचे. सी हिअर, ह्या दोन्ही लाईन ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात तो पॉइंट कोणता आहे? 5, 1. म्हणजेच आपलं सोल्युशन काय? 5, 1. सो आपल्याला हे आन्सर लिहावं लागेल. द कोऑर्डिनेट of the point of intersection R. इंटरसेक्शन पॉइंट कोणता आहे? 5, 1. 5, 1. R 5, 1. So therefore the solution of the given simultaneous equation is 5, 1 is 5, 1. Therefore x is equal to 5 and y is equal to 1. Therefore x is equal to 5 and y is equal to 1. हे आन्सर आपल्याला लिहायचं असतं. ओके, आपण ह्या दोन इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ केला. म्हणजे दोन लाईन आपण ड्रॉ केलेल्या आहेत. दोन इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ केला. दोन लाईन ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात तो पॉइंट म्हणजे आपलं सोल्युशन आहे. ओके, सो इंटरसेक्टिंग पॉइंट इज इंटरसेक्ट कुठे आहे? 5, 1. सो x is equal to 5 and y is equal to 1. So x is equal to 5 and y is equal to 1. So therefore the solution of the given simultaneous equation is 5, 1. So therefore x is equal to 5 and y is equal to 1. ओके, हा पहिला ग्राफ तुम्हाला समजला असेल. आता आपण क्वेश्चन नंबर सेकंड मधला सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. सेकंड, x प्लस वाय इज इक्वल टू 5, x मायनस वाय इज इक्वल टू 3. आता आपल्या या दोन इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी अगोदर आपण काय करूया? टेबल ड्रॉ करूया. ओके, आपण x प्लस वाय इज इक्वल टू 5 या इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी टेबल तयार करूया. या ठिकाणी x ची व्हॅल्यू तुम्ही कोणत्याही घेऊ शकता. ओके, मी x ची व्हॅल्यू 0 घेतोय. x ची व्हॅल्यू 0 घेतली तर y किती येईल? 0 प्लस y इज इक्वल टू 5 मीन्स y इज इक्वल टू 5. सो फर्स्ट पॉइंट इज 0, 5. म्हणजे x प्लस y इज इक्वल टू 5 म्हणजे दोन नंबरचे ऍडिशन किती आले पाहिजे? 5. अशा दोन नंबर्स या ठिकाणी लिहा.
1 4 2 3 कळते 1 + 4 5 2 + 3 5 नेक्स्ट 3 + 2 5 2 + 3 आणि 3 + 2 हे दोन्ही पॉइंट्स वेगळे आहेत. ओके, सो या ठिकाणी पॉइंट काय येईल हा 1, 4 2, 3 3, 2. ओके, सेकंड इक्वेशन इज x - y = 3. आता या इक्वेशनसाठी आपण टेबल ड्रॉ करूया. आता याचा मिनिंग x - y = 3 म्हणजेच आपल्याला दोन नंबरचे सबस्ट्रॅक्शन किती आले पाहिजे, 3 आले पाहिजेत. 5 - 2 is 3, 5 - 2 3, 6 - 3 3, 4 - 1 3, नेक्स्ट 3 - 0 3. कळते तुम्हाला दोन नंबरचं दोन्ही नंबरची सबस्ट्रॅक्शन किती येईल, 3 ची येईल. 5 - 2 3, 6 - 3 3, 4 - 1 3, 3 - 0 3. So first point is 5 2, second 6 3, third point 4 1, fourth point 3, 0 3, 0. आता आपण या दोन लाईनचं ग्राफ ड्रॉ करण्यासाठी ग्राफ पेपरवरती एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेऊ. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आपण ड्रॉ केलेला आहे. एक्स ऍक्सिसच्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स. वाय ऍक्सिसच्या वरच्या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स, खालच्या साईडला निगेटिव्ह नंबर्स. ओके, सो आपण x + y = 5 या इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करूया. सो फर्स्ट पॉइंट इज 0, 5. हा पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती असेल, वाय ऍक्सिस वरती, कारण का एक्स कोऑर्डिनेट काय 0 आहे. 0, 5 हा पॉइंट झाला. सेकंड पॉइंट इज 1 4, 1 वाय ऍक्सिस वरती 4, एक्स ऍक्सिस वरती 1, वाय ऍक्सिस वरती 4, म्हणजे कोणता पॉइंट, हा 1 4. थर्ड पॉइंट 2 3, 2 3, एक्स ऍक्सिस वरती 2 आणि वाय ऍक्सिस वरती 3, कोणता पॉइंट, हा बघा या ठिकाणी. ओके, नेक्स्ट फोर्थ पॉइंट 3 2, एक्स ऍक्सिस वरती 3, वाय ऍक्सिस वरती 2. आता या 4 पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करा. लाईन ड्रॉ केलेली आहे. कोणत्या इक्वेशनची लाईन आहे, तर x + y = 5. त्या लाईनवरती त्या लाईनचं इक्वेशन लिहायला विसरू नका. ओके, नेक्स्ट सेकंड इक्वेशन x - y = 3. आता या इक्वेशनचा आपण ग्राफ ड्रॉ करूया. फर्स्ट पॉइंट 5, 2, 5 वाय ऍक्सिस वरती 2, 5, 2. ओके, सेकंड 6, 3, 6, 3, एक्स ऍक्सिस वरती 3, सॉरी एक्स ऍक्सिस वरती 6, वाय ऍक्सिस वरती 3, म्हणजेच हा पॉइंट. 6, 3. थर्ड पॉइंट 4 1, 4 1 म्हणजे हा पॉइंट. ओके, 4 1. नेक्स्ट फोर्थ पॉइंट 3 0, 3 0 म्हणजे हा एक्स ऍक्सिस वरती हा पॉइंट आहे 3 0. आता हे 4 पॉइंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. आपण लाईन ड्रॉ केलेली आहे. ही लाईन कोणत्या इक्वेशनची आहे, तर x - y = 3, x - y = 3. आता दोन्ही लाईन कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत, तर 4, 1, 4, 1, म्हणजे हे आपलं काय झालं, सोल्युशन. ओके, कळतंय दोन्ही लाईन ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात तो पॉइंट म्हणजेच आपले काय या इक्वेशनचं काय सोल्युशन आहे. सो आता या ठिकाणी आपण आन्सर लिहूया. द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर 4, 1. Therefore, the solution of the given simultaneous equation is 4, 1. So therefore x = 4 and y = 1. So friends, आपण
प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मधील एक्झाम्पल 1 आणि एक्झाम्पल 2 सॉल्व्ह केलेले आहेत. रिमेनिंग एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. थँक्यू.